हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण टीईटी मध्ये एकमान पद्धतीवर आधारित गणित पाहणार आहोत. याचे प्रश्न कसे करायचे काही नाही. ठीक आहे, आपण हे पंढरीनाथ राणेच्या पुस्तकामधून करतो. थोडेसे प्रश्न आपण याच्यातले जे प्रश्न आहेत महत्वाचे ते प्रश्न घेऊ. ठीक आहे, तर याच्यात काही प्रश्न मी मॉडिफाय करून लिहिलेले आहेत. ठीक आहे, 5 रुपयाला एक पेरू आहे, तर 3.5 डझन पेरूची किंमत किती? हा आपला पहिला प्रश्न आहे. मग काय करायचं, इथं रुपये लिहायचे, इथं पेरू लिहायचे. ठीक आहे, रुपयाच्या खाली रुपये लिहायचे आणि पेरूच्या खाली पेरू. एक पेरू एक पेरू आणि रुपये केवढ्याला? 5 रुपयाला. मग आपल्याला काय दिलं? 3.5 डझन पेरू. 3.5 डझन. 3.5 डझन म्हणजे आपल्याला 3.5 लिहू शकतो आपण, किंवा 3 1/2 लिहू शकतो. 3.5 डझन पेरू. आता 3.5 डझन पेरू म्हणजे किती पेरू? ठीक आहे, म्हणजे एका डझन मध्ये 12 पेरू असतात. 2 डझन मध्ये 24 असतात. 3 डझन मध्ये 36 असतात. तर 3.5 डझन मध्ये आपल्याला एकूण पेरू किती भेटणार? आपल्याला 42 पेरू भेटणार. या दोघांचा गुणाकार केलं तर आपल्याला येऊन जाईल. म्हणजे एका पेरूची किंमत आहे 5 रुपये. आता 42 पेरूची किंमत आपल्याला काढायची. 42 पेरूची आपल्याला किंमत काढायची. मग 42 पेरूची किंमत आपल्याला माहिती नाही, तर मग आपण इथे एक्स धरू. ठीक आहे, ही 3.5 डझन पेरूची किंमत काढायची. चला, मग आपण काय करू? तिरका गुणाकार करायचा. 5 गुणिले 42 करायचे. 5 गुणिले 42 बरोबर 1 गुणिले 1. 1 गुणिले एक्स. मी आपली किंमत माहित नव्हती, त्याच्यामुळे एक्स किंमत ठरली होती, ठेवली होती. आता 1 न गुणाकार केला तर काही फरक पडत नाही. 42 गुणिले 5 केले आपण. 5 दोन्ही 10, हातचाला 1, 5 चोक 20 आणि 1 21. मग आपल्याला अशा 42 42 पेरूची किंमत किती येणार? 210. 42 पेरू म्हणजे 300 3.5 डझन. तर 3.5 डझन पेरूची किंमत काय येणार? आपल्याला 210 रुपये अशी आपल्याला येईल. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न करू. पुढचा प्रश्न मी लिहून घेतो व्यवस्थित. प्रश्न क्रमांक 2. 84 रुपयांना 6 पेन मिळतात. 6 पेन मिळतात. तर दीड डझन पेनींची एकूण किंमत किती? पेनीची एकूण किंमत किती, असा आपल्याला एकंदरीत प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, काय अवघड नाही असा प्रश्न. आवाज येतोय का व्यवस्थित? ठीक आहे, याचे पर्याय लिहून ठेवूत आपण. पहिला पर्याय आहे 252 रुपये आपल्याला. दुसरा पर्याय आहे आपल्याकडे 336 रुपयांना. तिसरा पर्याय आहे आपल्याकडे 3 नंबरचा पर्याय आहे 168 रुपये. आणि 4 नंबरचा पर्याय आहे आपल्याकडे 420. या पर्यायापैकीच आपल्याला उत्तर राहणार आहे. उत्तर शोधून आपल्याला उत्तर लिहायचं. एका मिनिटातच आपण उत्तराला सुरुवात करू. चला, आवाज येतोय का क्लिअर? चला, आपण उत्तर सुरुवात करू त्याचं. पहा,
आपल्याला काय करायचं इथं, दीड डझन पेनीची एकूण किंमत. आता दीड डझन म्हणजे किती? दीड डझन म्हणजे दीड म्हणजे 1.5 डझन. पहिले ते काढू. डझन बरोबर किती? 1 डझन म्हणजे आपल्याला माहिती आहे 12 असतात. तर दीड डझन म्हणजे किती? 12 गुणिले 1.5. आपण जर असा याचा गुणाकार केला, तर आपल्याला उत्तर येते 18. ठीक आहे. आता आपण काय करू, एका जागी पेन घेऊ आणि एका जागी रुपये घेऊ. तर 6 पेनीची किंमत आपल्याला किती आहे? 84. 6 पेन होते ते 84 रुपयाला भेटले. मग आता आपल्याला काय करायचं? आता आपल्याला अशा किती पेनीची किंमत काढायची? 18 पेनीची किंमत काढायची. दीड डझन म्हणजे 18. 18 पेनी आपल्याला केवढ्याला भेटतील? हे की नाही? मग आता याच्या जागी आपल्याला माहित नाही किती आहेत. मग याच्या जागी आपण एक्स लिहू. ठीक आहे. चला. याच्या जागी आपण काय घेतलं? आपल्याला किंमत माहित नाही 18 म्हणजे दीड डझन पेनीची किंमत. तर त्याच्या जागी मी घेतलं एक्स. आता काय करायचं? ह्या दोघांचा गुणाकार करायचा, नंतर ह्या दोघांचा. 6 गुणिले एक्स बरोबर 84 गुणिले 18. मग नंतर ह्या दोघांचा गुणाकार केला. पहिले ह्या दोघांचा गुणाकार केला, नंतर ह्या दोघांचा गुणाकार केला. त्याच्यानंतर हे गुणाकाराच्या इकडे जातील भागाकारला. 84 गुणिले 18 भागिले 6. ठीक आहे. पहिले गुणाकाराला होते, आता ते भागाकाराला गेले. आता हे 6 एक 6, 6 त्रिक 18. उरले किती? 84 गुणिले 3 उरले. एक्स बरोबर 84 गुणिले 3. 84 गुणिले 3 याचा गुणाकार करू. 4 त्रिकम 12 हात चाला 24 आणि 1 25. एक्स बरोबर किती आले? 252. मग आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर भेटून जाईल. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, 1 डझन पेन्सिल 3 मुलांना वाटल्या. तर 24 मुलांना किती डझन पेन्सिल वाटल्या जातील? तर 24 मुलांना किती डझन पेन्सिल वाटल्या जातील? ठीक आहे. इथं पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 7 आणि पर्याय क्रमांक 4 9. ठीक आहे, आपल्याला काढायचं. तर आपल्याला 1 डझन पेन्सिल, मग इथं पेन्सिल लिहायचं. आता इथं पण डझन आहे आणि विचारलं पण डझन. पेन्सिल डझन मध्ये आणि मुलं. 1 डझन पेन्सिल होती तर किती मुलांना वाटले? 3 मुलांना. तर आपल्याला 24 मुलं आहेत. तर मुलाच्या खाली आपण मुलं लिहिले. ठीक आहे. आणि आपल्याला ते वाटायचे आहेत. ठीक आहे. तर माहिती नाही आपल्याला किती आपल्याला डझन पेन्सिल लागतील. तर आपण एक्स लिहिलं. किती डझन पेन्सिल लागतील? तर आपल्याला 1 डझन पेन्सिल लागतील. आता आपल्याला आपण काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 24 बरोबर 3 गुणिले एक्स. 3 गुणिले ह्या दोघांचा केला. पहिले ह्या दोघांचा केला. 24 एका 24 आले. बरोबर 3 गुणिले एक्स. गुणाकाराच्या इकडे भागाकारला न्यायचे. 24 भागिले 3 बरोबर एक्स. मग किती येणार? 3 3 एका 3, 3 8 24 म्हणजे एक्स बरोबर किती आलं? 8. आपल्या इथं 8 डझन आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. चला पुढचा प्रश्न घेऊ. 8 चेंडूंना 60 रुपये पडतात. 60 रुपये पडतात. तर दीड डझन चेंडूंना किती रुपये पडतील? तर दीड डझन
चेंडूंना किती रुपये पडतील? ठीक आहे. आता दीड डझन म्हणजे किती? आता आपल्याला माहिती आहे. दीड डझन म्हणजे याच्या आधीच आपण प्रश्न केलेला होता. दीड डझन म्हणजे आपल्याला अ, दीड डझनची दीड डझन म्हणजे किती राहतात? 18 राहतात. ठीक आहे. आपण पहिले दीड डझन म्हणजे किती आहे? आपल्याला 18 आहे. एवढं माहित पाहिजे. ठीक आहे. तर इथे चेंडू लिहू, चेंडू आणि इथं रुपये लिहू. 8 चेंडू असेल तर ₹60 है ना? 8 चेंडूला ₹60 तर दीड डझन म्हणजे चेंडूच्या खाली चेंडू. दीड डझन म्हणजे 18 चेंडू असेल तर आपल्याला किती? आता हे किती म्हणजे आपण त्याच्या जागी एक्स घेणार आहे. ठीक आहे. आपल्याला त्याची किंमत माहीत नाही. त्याच्यामुळं आपण एक्स घेतलं. आता आपण काय करू? तर ह्या दोघांचा गुणाकार करू. 8 गुणिले एक्स बरोबर ह्या दोघांचा गुणाकार घ्यायचा. 60 गुणिले 18. त्याच्यानंतर काय करायचं? हे गुणाकाराचं जाईल भागाकाराला. आता आपण याचा भागाकार करू. याला 4 न भाग जाते, याला 4 न भाग जाते. किंवा याला 2 न भाग जाते, याला 2 न भाग जाते. 2 न भाग गेला 9 आला, याला 2 न भाग गेला 4. आता 4 न जर आपण 60 ला भागितलं, 4च्या पाड्यात 1 नंबर राहते. 15 याला 60 ला आपण भाग घेतला इथे इथे 15. म्हणजे x बरोबर आपल्याला किंमत किती आहे? 15 गुणिले 9. 15 गुणिले 9 केली आपण 135 उत्तर आहे. मग आपल्याला दीड डझन चेंडूंना आपल्याला किती रुपये पडतील? आपल्याला अ, ₹135 पडतील. असं आपलं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर. काही डाउट्स आहेत? समजतंय, नाही समजतंय? कोणता टॉपिक करायचा ते सांगू शकता तुम्ही. ठीक आहे. प्रणू प्रणू म्हणून एक मेसेज आलेला आणि सपना म्हणून. चला पुढचा प्रश्न घेऊ. 3 मुलांना 27 वह्या वाटल्या. 27 वह्या वाटल्या. तीन मुलांना 27 वह्या वाटल्या तर एक ग्रोस वह्या किती मुलांना वाटते? एक ग्रॉस वह्या वाटायच्या ते किती मुलांना वाटता येईल आपल्याला? असा आपल्याला एकंदरीत प्रश्न विचारलेला. ठीक आहे. आता एक ग्रॉस म्हणजे किती? आता आपण एक एक सांगतो तुम्हाला. एक ग्रॉस म्हणजे एक ग्रोस म्हणजे 12 डझन असतात. 12 डझन. म्हणजे आपण एक जर केलं, एक ग्रॉस म्हणजे 12 डझन आणि एक केलं तर काय होते? 144. किती राहतात? 144. एक ग्रॉस म्हणजे 144 वह्या राहतात. आता आपल्याला माहित आहे मुलं आणि वह्या आपण इथे लिहू. मुलं आणि वह्या. मुलं 3 होते, तर त्यांना 27 वह्या आपण वाटल्या. आता आपल्याकडे वह्या किती आहेत? 144 आणि मुलं किती असणार आपल्याकडे? मुलं आपल्याला माहिती आहे का नाही? तर आपण एक्स धरायचं. मग काय करायचं? गुणाकार करायचा, तिरका गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 144 बरोबर 27 गुणिले एक्स. त्याला सोडवायचं. ठीक आहे. हे 27 जे गुणाकाराचे इकडे जाऊन काय होतील? भागाकारला लागेल. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार जसा तसा लिहिला. आणि गुणाकाराचे काय होणार? इकडे जाऊन भागाकाराला जातो. आता हे जे उत्तर आलेले आहेत आपल्याला ते सोडवायचं आहे.
सूरज वानखेडे 16. ठीक आहे. पाहूत आपण याचं उत्तर. याला 3 न भाग जाते, याला 3 न भाग जाते. 3 एक 3, 3 9 27. आहे की नाही? आता इथं 1 येईल, 9 एक 9, 9 एक 9. उरले किती इथं याच्यातून 9 गेले 14 मधून, तर इथं उरतात 4, 5 उरतात. आता हे 9च्या पाढ्यात 54 6 नंबरला येतात. बरोबर. एक्स बरोबर आपलं 16 उत्तर आलेलं आहे. बरोबर आहे तुमचं सूरज वानखेडेकर. चला. पुढचा प्रश्न. बिस्किटांच्या 4 पुड्यांची किंमत ₹14 पडतात. तर अशा 2 डझन पुड्यांची किंमत किती? तर अशा 2 डझन पुड्यांची किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता 2 डझन म्हणजे किती? इथं 2 डझन दिलेले आहे आणि इथं प्रत्येक पुडा प्रत्येक दिला. तर 2 डझन म्हणजे आपल्याला माहिती आहे. 2 डझन म्हणजे ते आपण उत्तर काढून घ्यायचं. 2 डझन. डझन म्हणजे एका डझनमध्ये आपल्याला राहतात 12. अशा 2 डझनमध्ये आपल्याला जवळ राहतील 24 पुडे राहतील. आता आपण पुड्याच्या जागी पुढे लिहू. पुढे आणि इथं रुपये लिहू. रुपयाच्या जागी रुपये. आता 4 पुड्याच्या जागी 4 लिहिले आणि किंमत तिच्या जागी 14 लिहिली. त्याचप्रमाणे आता आपल्याला किती पुड्यांचे काढायचे? 2 डझन. 2 डझन म्हणजे 24 पुड्यांचं काढायचं. तर पुड्याच्या खाली आपण पुढे लिहिले 24 पुडे. आणि 24 पुड्याची आपल्याला रक्कम किती येणार? 84 उत्तर आलं पण सुरत वानखेडेचं. व्हेरी नाईस. 24 पुड्यांची किंमत आपल्याला किती आहे ते काढायची. माहिती नाही तर आपण एक्स घेऊ. ठीक आहे. पण ह्या दोघांचा गुणाकार करायचा. एक्स गुणिले 4, 14 गुणिले 24 या दोघांचा गुणाकार. आता मग काय करायचं? हे गुणाकाराच्या इकडं भागाकाराला नेऊ आपण. ठीक आहे. एक्स बरोबर हे 14 गुणिले 24 जशा तसे हे गुणाकाराच्या इकडे भागाकाराला नेलं. 4 एक 4, 4 सक 24, 14 गुणिले 24 उत्तर आला होता. 14 गुणिले 6 उत्तर आलं. 14 गुणिले 6 येते 84. ठीक आहे. तुम्हाला जर एखादा टॉपिक अवघड वाटत असेल तर त्या टॉपिक वरती पण आपण व्हिडिओ बनवू होता. ठीक आहे. सूरज वानखेडे आपण कोण आपण पण टीईटी देताय का? किंवा कोणत्या परीक्षेची प्रिपरेशन करत असाल, एखादा टॉपिक अवघड वाटत असेल मॅथमॅटिक्स काही असो, ठीक आहे, तुमच्या गणितामध्ये, तर आपण ते टॉपिक घेऊत आपण. ठीक आहे. चला. पुढचा प्रश्न आपण घेऊ. पंधरा मिनिटात 8 पाने वाचून होतात. तर पावणे 2 तासात किती पाने वाचून होतील? तर पावणे ट्रिग्नोमेट्री तुमच्या याला येत नाही बहुतेक, टीईटी मध्ये येत नाही ट्रिग्नोमेट्री. तरी करूत आपण 10वीचे जे प्रश्न आहेत ते घेऊत आपण. ट्रिग्नोमेट्री पंढरीनाथ राणेमतच्या पुस्तकात आहे का? पावणे 2 तासात किती पाने वाचून होतील? किती पाने वाचून? बरं ठीक आहे, घेऊत आपण. याच्यामध्ये असेल तर ट्रिग्नोमेट्रीचे प्रश्न घेऊ आणि त्रिकोणावरती किंवा 2 समांतर रेषा, चौकोनावरती पण प्रश्न घेऊत आपण. ठीक आहे, आजच घेऊत वाटल्यास. चला. तर 15 मिनिटात 8 पाने वाचून होतात. तर पावणे 2 तासात किती पाने वाचून होतात? आता पावणे 2 तास म्हणजे किती मिनिटं आहे हे आपल्याला पहिले जाणून घ्यायचं. ठीक आहे. पावणे 2 तास. तर उत्तर करताना पावणे 2 तास.
पावणे 2 तास म्हणजे बऱ्याच जणाला पावणे 2 कळत माहित नसतं. तर 1 तास 45 मिनिट म्हणजे पावणे 2 तास होतात. ठीक आहे. 1 तास 45 मिनिट. आता 1 तास म्हणजे किती मिनिट आपल्याला माहिती आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिटं अधिक 45 मिनिटं. किती झाले? 60 आणि 45 झाले आपल्याला 105 मिनिटात. म्हणजे आपल्याला त्याने विचारलं तर 145 105 मिनिटात किती पाणी वाचून होतात? पावणे 2 म्हणजेच काय? 105 मिनिटं. आता मी काय केलं ह्या मिनिटाच्या खाली मिनिट लिहिले ते मिनिट आणि इथं पाणी. मिनिटं किती आहे आपले 15 मिनिट. पाणी किती आहे 8. ठीक आहे. आता इथं काय दिलं त्यांनी? हे मिनिटं दिले. मिनिटाच्या खाली मिनिटे लिहिले मी. पानाच्या खाली आपल्याला काहीच नाही दिलं. मग आपल्याला ते पानं काढायचे. ठीक आहे. 56 उत्तर आलं पण तुमचं. चला पाहूत आपण. पहा टेक्निक तुम्हाला परीक्षेमध्ये फास्ट करावं लागेल आणि मला समजून सांगताना एकदम व्यवस्थित हळू समजावून सांगावं लागतं. जेणेकरून एखादा साधारण विद्यार्थी आहे त्याला पण समजेल अशा प्रकारे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा 15 गुणिले x बरोबर 8 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार 105. आता काय करू आता? इकडे गुणाकाराचं इकडे भागाकारला नेलं. 8 गुणिले 105 भागिले 15. आता 15चा पाढा यायलाच पाहिजे आपल्याला 20-25 पर्यंत पाढे. 15 एक 15, 15 सत्ती 105. आता उरले किती? 8 गुणिले 7 उरले. x बरोबर 8 गुणिले 7. x बरोबर 8 साती 56. करेक्ट उत्तर आहे तुमचं. सूरज वानखेडेचं उत्तर करेक्ट आहे. बाकी कोणाचे उत्तर देत नाहीत. फक्त एकच जण देतो उत्तर. व्हेरी नाईस. चला पुढचा प्रश्न घेऊ. 60 रुपयांना 5 डझन केळी येतात. तर 3 डझन केळीची किंमत किती? 60 रुपयांना अतिशय सोपे आहे. यांना 5 डझन डझन केळी येतात. केळी येतात. तर 3 डझन केळ्यांची किंमत किती? तर 3 डझन केळांची किंमत किती? ठीक आहे. 36. 1 रुपयांना 1 असं पण करू शकता तुम्ही. पण इथं डझन आणि डझन विचारलं ना तर आपण एक करायचं नाही. आपण डायरेक्टच पाहू. ठीक आहे. तर इथं पण डझन दिलेलं आहे आणि इथं डझनच विचारलेलं आहे. मग आपल्याला इथं डझन आहे तर काही करायची गरज नाही. रुपये आणि केळी. आहे की नाही? रुपये 60 रुपयाला पहिले 5 डझन येत होते. आता आपल्याला ह्या केळी डझन डझन इथं लिहा डझन. 3 डझन केळी आहे आपल्याला. ते किती रुपयाला पडतील आपल्याला ते काढायचे आहेत. मी एक्स घेतलं. ठीक आहे. त्या दोघांचा गुणाकार करायचा. 60 गुणिले 3 बरोबर एक्स गुणिले 5. ठीक आहे. व्हिडिओला लाईक खूप कमी आहेत. मिथून जो पेन पण उत्तर दिलं 36. गुड गुड. पाहूत उत्तर याचं काय आहे. हे गुणाकाराचं इकडे भागाकारला गेलं. असे उत्तर जर येत असतील ना तर थोडंसं जास्त वेळ लाईव्ह यायला काही हरकत नाही. 5 चे 5 60ला आपण दिलं भागाकार केला 12 पंचे 60 होतात. ठीक आहे. तर उरले किती? 12 गुणिले 3 उरले. 12 गुणिले 3 एक्स बरोबर थोडं फास्ट घेऊत आपण. तुमचे उत्तर येत असतील तर आपण थोडं फास्ट गणित घेऊ. चल पुढचा गणित घेऊत आपण. आता थोडे अवघडवाले प्रश्न सुरू करूत आपण. एका संख्येचा 112 भाग 12 आहे. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर एका संख्येचा 112 भाग म्हणजे एक संख्या म्हणजे आपल्याला काय माहिती आहे का नाही? मग आपण ती संख्या समजू का ती संख्या
x मानून मला व्यवस्थितच उत्तर करावं लागतात परीक्षेमध्ये. तुम्ही फास्ट फास्ट करा. बरोबर आहे उत्तर, मिथूनचं पण बरोबर आहे, सूरजचं पण आहे. पाहूत आपण उत्तर. तर ह्याचं लिहिताना कसं लिहायचं, ती संख्या या संख्येचा 1/12 भाग 12 आहे. ती संख्या कशी काढायची, इकडे भागाकाराच्या इकडे गुणाकारला झाला. 12 गुणिले 12 x बरोबर किती आले, 12 गुणिले 12 144. मग याचं उत्तर येणार 144. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गणित घेऊ. या प्रश्नाचं उत्तर सांगा. आपण मी याचं उत्तर करून दाखवत नाही. एका संख्येचा याचं उत्तर करून दाखवत नाही. 1/8 भाग बरोबर 16. तर ती संख्या कोणती सांगा. याचं फास्ट सांगा, हे उत्तर करत नाही. पुढचा प्रश्न मी करेल. हे प्रश्न तुमच्यासाठी लिहून ठेवलेला आहे, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. 1 मिनिटाचा वाट पाहूत आपण. उत्तर 128 आलं. अजून कोणाचं उत्तर आहे का पाहूत आपण. इथून दोघांचा 108 बरोबर आहे. याचा बघा, 16 गुणिले 8 करायचं. 8 सखा 48, 4 म्हणजे 128 उत्तर आहे ना. पुढचा प्रश्न थोडा वेगळे प्रश्न घेऊत आपण आता. एका संख्येचा 307 भाग 42 आहे. तर ती संख्या किती. ठीक आहे, एका संख्येचा 307 भाग 42 आहे. तर ती संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. ती किती. आपल्या फ्रेंड सर्कलला पण सांगा. ठीक आहे, आपण जास्तीत जास्त गणिताचा कव्हर करण्याचा प्रयत्न करू, बुद्धिमत्तेचा किंवा गणिताचा भाग. ठीक आहे, तर लाईव्ह पण जास्त या आणि चॅनलला लाईक करा. एकच लाईक आहे. ठीक आहे, एकच लाईक आहे. जास्तीत जास्त जणाला 98 उत्तर पाहू. उत्तर काय येते. तर ती संख्या आपल्याला माहिती नाही. आता मी डायरेक्टच उत्तर करतो. 307. समजा ती संख्या x आहे, ते x या संख्येचा 307 भाग आहे आपल्याला 42. 307 भाग आहे आपल्याला 42. तर मग काय करायचं आपल्याला, हे गुणाकाराचा भागाकाराचा जाईल. सॉरी, 42 आहे. 42 हे भागाकाराचा जाईल गुणाकाराला, गुणाकाराचा जाईल भागाकाराला. x बरोबर 42 गुणिले 7 भागिले 3. 3 भाग दिलं तर 3 1 3 उरला 1. 3 चौक 12. मग उत्तर येईल 14 गुणिले 7. 14 गुणिले 7 किती, ते उत्तर 98. करेक्ट उत्तर 98. दोघं जण उत्तर देत आहेत. आपल्या मित्र मंडळीला पण सांगा, आपले जेवढे पण मित्र मंडळी हे तुमचे, त्यांना पण सांगा. चला, आता पुढचा प्रश्न मी उत्तर करत नाही. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टच उत्तर द्यायचं मला. एका संख्येचा 308 भाग बरोबर 21. तर ती संख्या काय आहे. तर ती संख्या बरोबर किती. चला, याचं उत्तर मी नाही सांगत आहे. हे पंढरीनाथ राणेचं एक पुस्तक आहे माझ्याकडे, त्याच्यामधून मी सॉल्व्ह करतो. ठीक आहे, हे पुस्तक आहे. ठीक आहे, संपूर्ण गणित म्हणून. ठीक आहे, हे सगळ्या परीक्षेसाठी कामी येतं. ठीक आहे, पंढरीनाथ राणे ते ताली प्रकाशनचं आहे. त्याच्यातून हे सगळं सॉल्व्ह करत आहे.
त्याच्यातलेच प्रश्न लिहित आहे. 7 7 8 56 करेक्ट आहे. जास्तीत जास्त कोणत्या गावावरून आहेत मिथून? मिथून तुम्ही कोणतं गाव कोणतं आपलं? आणि आपल्या मित्रांना पण सांगा जास्तीत जास्त राहू द्या अटेंडन्स. ठीक आहे. आता हे दिवाळीच्या तर सुट्ट्या आहेत, माझे काही कोणतेही प्रकारचे ट्युशन्स नाही, 10वी पर्यंत ट्युशन्स घेतो मी. तर लाईव्ह येण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न करेल. चला पुढचा प्रश्न थोडा वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊत आता. 120 चा चंद्रपूर, गुड गुड, थँक्यू. 120 चा 3/5 बरोबर किती? 120 चा 3/5 भाग म्हणजे किती? चंद्रपूर, चंद्रपूर. आणि पुणे सूरज वानखडे तुम्ही कुठून आहेत? चला उत्तर करायचं. याचं उत्तर कसं करायचं? चा म्हणजे काही नसते, चा म्हणजे गुणाकार असते. याच्या आधी पण आपण काल प्रश्न पाहिले होते. 3/5 काल आपण बघा आपण लसावी मसावीवर आधारित प्रश्न पाहिले. बुलढाणा, भंडारा. लसावी मसावी पाहिले. काल आपण कोणते प्रश्न पाहिले होते? बॉडमॉसवर आधारित प्रश्न पाहिले होते. पण बॉडमॉसवर आधारित 5 1 5 आणि 5 ने याला भाग गेलं. 5 दोन्ही 10 उरले 2. इथे 4 येईल. म्हणजे 24 गुणिले 3. 24 गुणिले 3 किती येणार आपल्याला? उत्तर बरोबर येते का? 72 येईल. 24 गुणिले 3 उत्तर किती येईल? 72. 72 येणार, 60 नाही येणार. हा? उत्तर येईल 72. नंबर 2. 180 चा 2/9 भाग. बघा हे साधे साधे गणित आले की पुढचे गणित अवघड गणित येतात. त्याच्यामुळे मी थोडेसे गणित हे घेणं गरजेचं आहे. मग पुढचे अवघड गणित तुम्हाला सहज कळतील. काही गणित बेस असतात काही गणिताचं. ठीक आहे. बघा 40 त्याचा बरोबर आहे. ठीक आहे. 180 गुणिले 6 म्हणजे गुणाकार असते. 6 म्हणजे गुणाकार. 6 ची चे मी कालच बॉडमॉस मध्ये पाहिलेलं आहे आपण. 9 1 9, 9 दोन्ही 18, इथे 0 येईल. 20 गुणिले 2, 20 गुणिले 2 किती येणार? 400. सॉरी 40. आता मी तिसरं आणि चौथं गणित इथे लिहून ठेवतो. ठीक आहे. 135 चा 4/15 भाग. चौथं गणित पण लिहून ठेवतो. 280 चा 3/5 भाग. 6 म्हणजे आपल्याला मी सांगितलं की 6 म्हणजे गुणाकार. 6 चे ची असा जर शब्द विचारला तर ते गुणाकार आणि ते आपल्याला भागाकाराच्या आधीच सॉल्व्ह करायचा. तुम्ही म्हणसाल सर गुणाकार आहे भागाकाराच्या नंतर राहतो. पण 6 ची असं काही दिली असेल तर ते भागाकाराच्या आधी करायचं आपल्याला. कंचे भागू आपण पाहिलं आपण बॉडमॉस. तर ब्रॅकेट नंतर 6 आपल्याला सोडवायचं. 36 याचं उत्तर आपण पहिले पाहू. 135 गुणिले 4 भागिले 35. 15 1 15, 15 9 हे झाले 9 गुणिले 4 36 उत्तर झालं. ठीक आहे. याचं करेक्ट आहे. आता याचं उत्तर पाहू. 5 1 5, 5 5 25 उरले 3, 5 6 30. 56 गुणिले 3 मी डायरेक्टच करतो. इथे 8 चला 1 168 उत्तर. ठीक आहे. याचा 168. चला आता आपण साधे प्रश्न झाल्याच्या नंतर आपण काय करू त्याच्यावर थोडेसे अजून थोडेसे पुढचे गणित पाहू. एकशे 80 चा 2/5 हा 120 च्या 3/5 चा च्यापेक्षा कितीने मोठा आहे? आता इथे काय करायचं आपल्याला? या दोघांचे उत्तर काढायचे. मग मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजाबाकी करायची. ठीक आहे. 180 गुणिले 2/5 केले आणि 120 गुणिले 3/5 केले. 5 न भाग गेला इथं 36 येतात.
36 गुणिले 2, 36 गुणिले 2, उत्तर येते 72. इथे 24 येतील. 24 गुणिले 3, 24 गुणिले 3 पण 72 येतात. म्हणजे सारखाच असेल, दोन्ही समान असेल त्याचा असं उत्तर येईल. ठीक आहे, इकडे पण उत्तर 72 येईल, इथं पण उत्तर 72 येईल. 150चा 2/5 हा 120 च्या 11/24 पेक्षा कितीने मोठा आहे? पेक्षा कितीने मोठा? समजत आहे का माझं? म्हणजे अजून थोडं सोप्या पद्धतीने सांगायला पाहिजे. आता गणित ज्याचे चांगले त्याला तर समजेल, ज्याचे गणित नाही चांगले त्याच्यासाठी व्यवस्थित होतंय का आपलं क्लास? सूरज, निपुण दोघच जण रिप्लाय करतायत. 4-5 जण लाईव्ह आहेत. आता ही संख्या वाढत जायला पाहिजे आता आपल्याला. चला आपण 150 गुणिले 2/5 केले आणि 120 गुणिले 11/24 केले. ठीक आहे, हे 5 1 5, 5 ने याला भाग दिला 30 आले. हे झालं उत्तर इथे 60. याचं उत्तर 24 1 24, 24 5. ठीक आहे, 24 5 म्हणजे 5 गुणिले 11, 5 गुणिले 11 येते 55. म्हणजे एकूण एकाना किती मोठे आहे? 55 आहे, ते 60 आहे. तर हे 5 ने मोठे. कितीने मोठे? 5 ने मोठे आहे. चला पुढचा प्रश्न मी घेतो. याचं उत्तर करत नाही, याचं उत्तर सांगा तुम्ही डायरेक्टच. 90चा 4/15 हा 70च्या 4/14 पेक्षा कितीने मोठा आहे? सांगा उत्तर. 4 ने. अजून कोणाला उत्तर सांगायचं आहे? 90 9 सख्खी आणि हे झाले 24, 14 पंचे 70, हे झाले 20. बरोबर आहे, 4 ने मोठा. याचं उत्तर झालं 4. करेक्ट आहे. याचा गुणाकार करायचा डायरेक्ट. 14 सख्खी 90, सॉरी 15 सख्खी 90, इथं 6 आलं उत्तर. 14 पंचे 70, ह्या दोघांचा गुणाकार केला 24 आलं. ह्या दोघांचा गुणाकार केला 20 आलं. मग कितीने मोठा किंवा लहान आहे तर वजाबाकी करायची. वजाबाकी केली की आपलं उत्तर झालं 4. छाया पवार. आता नवीन नवीन विद्यार्थी देत आहेत उत्तर, चांगलं वाटतंय. चला ठीक आहे, नवीन नवीन उत्तर. तुमचा जर रिस्पॉन्स असेल तर कसं आहे माहिती आहे का, थोडस टीचर लोकांना पण जास्त लाईव्ह येण्यासाठी मला पण चांगलं वाटेल. पुढचा प्रश्न पहा. आता थोडेसे वेगळे प्रश्न घेऊ. ठीक आहे, थोडेसे वेगळे. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीत नळ टाकीचे प्रश्न वेगळे राहतात. नळ टाकीचे प्रश्न वेगळे राहतात. त्याचा एक व्हिडिओ आहे माझा, पण आपण करू त्याचे. टाकीत 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. हे सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर याचे ऍडव्हान्स प्रश्न येतील तुम्हाला. पाण्याने भरलेला आहे, तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? ठीक आहे, सोडवायचं आहे मला करायचं. याचा ऑप्शन पण मी देतो तुम्हाला. मी उत्तर करणार आहे, मी स्वतःही उत्तर याचं सांगणार आहे तुम्हाला.
500 लिटर, 550 लिटर, 450 लिटर किंवा नंबर 4 आहे आपला 350 लिटर. पहिली वाट पहा तुम्ही. ठीक आहे, एकाचं उत्तर आलं. सूरजचं आलेलं आहे. मिथून कुठे गेला? मिथूनचं उत्तर नाही आलं. 5 जण लाईव्ह आहेत आता. 5 लाईव्ह आहेत, फक्त एकानंच लाईक केला. व्हिडिओला लाईक करत जा. केलं तर कसं होतं माहिती आहे का, जास्त मुलांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर होतो. ठीक आहे, जास्तीत जास्त मुलं काय करतात मग, युट्यूब त्यांना जास्तीत जास्त जणांना काय करतं, फॉरवर्ड करते, प्रेरणा देते. ठीक आहे, हा व्हिडिओ चांगला आहे आणि हा पाहायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं. लाईक करायला काही चार्जेस कुठेही, म्हणजे काही असं चार्जेस लागत नाही. आपला पूर्णपणे फ्री मध्ये आहे. एकही रुपया आपण कुठेही चार्ज करत नाही. फक्त आपली एवढीच अपेक्षा की बाबा व्हिडिओ लाईक करायचं. जेवढं जास्त माझ्याकडून होईल तेवढी जास्त गणिताची प्रॅक्टिस करूत आपण. लाईक फक्त एकच आहे. चला करू काय याचं उत्तर. 1 मिनिट अजून वाट पहा तुम्ही. दोन लाईक आलेले आहेत आता. दुसरा लाईक आलेला आहे. धन्यवाद ज्यांना पण लाईक केलं. चला वाट पाहूत अजून कोणी उत्तर करत असेल त्याचं. मला पण एक थोडा ब्रेक होता. चला तर काय केलं बघा, 750 लिटर पाणी टाकीमध्ये मावणारा भाग, किती भाग भरलेला आहे आपल्याला, मावणाऱ्या टाकीत 415 भाग भरलेला आहे. अतिशय सोपं आहे. 750 415 भाग भरलेला आहे. मग आपण याला 15 1 15 15 5 75 आणि हे शून्यचा 60 असा 50 गुणिले 4 म्हणजे किती भाग भरलेला आहे. त्याचा भाग भरलेला आहे 200 लिटर पाण्यानं भरलेला आहे. मग आपल्याला आपल्या जो टाकीमध्ये क्षमता किती आहे 750. हे थोडे सोपेवाले प्रश्न आहेत. त्याच्यानंतर अवघडवाले पण प्रश्न येतील. तर 750 पैकी 200 लिटर भाग भरलेला 200 लिटर भरलेला आहे. मग आपल्याला किती लागेल अजून पाणी? 550, जे की पर्याय क्रमांक ए मध्ये. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक राहू द्या. एवढी कृपा करा. चला पुढचा प्रश्न आपण घेऊ. नंबर 2 चा प्रश्न. 200 पानी पुस्तकाचा तीनशे 5 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक आहे? तर त्या पुस्तकाची 308 आहे. सॉरी 308 आहे. 308 आहे. भाग वाचून संपवला तर त्या पुस्तकाची किती पाने शिल्लक राहिली? किती पाने? किती पाने म्हणजे अजून किती पाने वाचायची आपल्याला बाकी आहे? शिल्लक राहील. मला याचं उत्तर सांगायचं. ठीक आहे, किती पाने आपल्याला शिल्लक राहील. मी याचा पर्याय देतो तुम्हाला. ठीक आहे, नंतर मी उत्तर करून दाखवणार. 1-2 मिनिटाचा ब्रेक मी पण घेतो. आणि कोणतं पुस्तक मी हे करायला पाहिजे पेपर, तर ते पण तुम्ही मला सजेस्ट करा. चुकलंय. 1000 नाही येणार याचं उत्तर. 1000 कसं येणार? 200च पानं आहे. 200 पेक्षा जास्त उत्तर नसायला पाहिजे. 125 उत्तर सांगितलं. प्रवीण. हे गणित सोपे आहे, तेवढे काही अवघड नाही तर. तुम्ही
तुम्ही मला सजेस्ट करू शकता सर हे पुस्तकामधून प्रश्न घ्या. आता नवीनच करतोय मी. 10वी पर्यंतचे गणिताचं करत होतो मी. ते पण कमी करत होतो. तर जास्तीत जास्त लाईव्ह असेल तर मी तुम्ही सांगितलं सजेस्ट करा, या पुस्तकातून करा, त्या पुस्तकातून मी नक्कीच करेल. फक्त मला पण माहिती नाही जास्त, पण येतो मला बराचसा अभ्यास सगळा झालेला आहे माझा. चला. तर 200 पैकी आपल्याला किती पानं भरलेली आहे आपण वाचून झालेली आहे 308. आता आपण याला अर्ध केलं तर 4 येते, याला अर्ध केले तर 100 येतात. आहे की नाही? अजून याला 4 एका 4 तर याला भाग दिला तर 25 तर इथे 100ला 4 ने भाग दिला. 25 गुणिले 3 किती आलं? 75. म्हणजे 75 पानी आपण वाचून काढलेली. मग 200 पैकी आता पहा, प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचा. किती पानं वाचून झालेली आहे आणि किती पानं वाचायची शिल्लक आहे. अशा प्रकारचे प्रश्न थोडेसे वेगवेगळे येऊ शकतात. 200 पैकी आपण 75 पानी वाचलेली आहे. हे की नाही? तर मग किती पानं शिल्लक आहेत आपल्याला? तर हे 19 1 इथं 5 2 1 म्हणजे 125 पानं आपली वाचायची अजून शिल्लक आहे. चला. पुढचा प्रश्न वाचूत आपण. पुढचा प्रश्न घेऊ. 120 पानी पुस्तकाचा, आता हे पण तसाच आहे हां, जसाला तसा. याचं उत्तर 120 पानी पुस्तकाचा. 205 भाग वाचून संपवला. 205 भाग वाचून संपवला. तर एकूण किती पानी वाचले? तर किती? तर किती पानी वाचली? प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. मी किती पानी वाचली इथं विचारलंय. याच्या आधी किती पानी शिल्लक राहिली ते विचारलं होतं. तर इथे प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे. हे 120 घ्यायचं. ठीक आहे. त्याच्या 200 कोणाचं उत्तर काय आलं का वाट पाहूत आपण. अजून कोणाचे उत्तर येतात का ते वाट पाहू. किती भाग पहा, त्याच्यामुळेच आपण उत्तरामध्ये गडबड करतो आणि उत्तर चुकवतो. मी फक्त विचारलं किती पानी वाचली. किती पानी वाचली हे सोपं उत्तर आहे. किती पानी वाचायची राहिली त्याची पुढची स्टेप आहे. ठीक आहे. तर वाचली फक्त एवढंच विचारलेलं आहे. एकही नाही आलं उत्तर. उत्तर काढा. पाहूत वाट पाहूत आपण अजून थोडीशी. अतिशय सोपं आहे उत्तर. अतिशय सोपं आहे. कोणालाच कळालं नाही प्रश्न. आवाज येतोय का? थोडं इंटरनेटचा कनेक्शनचा प्रॉब्लेम असल्यामुळे. आवाज येतोय का क्लिअर आता? चला. लाईव्ह कोणी आहे का आता? चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. थोडा नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आलता आपल्याला. नाहीतर आजचा व्हिडिओ इथेच बंद करू, कारण भरपूर जण काय झालेले आहेत आता. थोड्या वेळानंतर वापस पुन्हा येऊ. एखाद्या तासाच्या ब्रेक नंतर. ठीक आहे. एखाद्या तासाच्या ब्रेक नंतर पुन्हा येऊ. इंटरनेटचा प्रॉब्लेम येतोय थोडासा. ठीक आहे. नेटचा प्रॉब्लेम येतोय. थोडेसे 1-2 प्रश्न घेऊ आणि संपवून टाकूत आपण. 1-2 प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न घेऊ. एका पुस्तकात 360 पाने. त्या पुस्तकाची 308 पाने
वाचली तर किती पाने वाचली? तर किती पाने वाचली? इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपला थोडासा व्यत्यय आला होता. चला. पर्याय देतो मी. पर्याय क्रमांक 1 145, पर्याय क्रमांक बी 135, पर्याय क्रमांक सी 120 आणि पर्याय क्रमांक डी 125. काय असेल याचं उत्तर? ठीक आहे. आपल्याला किती पाने वाचली तेवढंच उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे 360चा 3/8 भाग आपल्याला काढायचा आहे. 360चा 3/8 भाग काढायचा आहे आणि आपलं ते उत्तर राहणार. तर 1-2 मिनिटं देतो मी उत्तर काढण्यासाठी. चला. याला अर्धे केले 4 आले, याला अर्धे केले 18 आले. याला अर्धे केले 2 आले, याचे अर्धे केले 9 आले. 90 आले. ठीक आहे. अजून अर्धे केले 2 आले 1 आला. अजून अर्धे केले 45 आले. 45 गुणिले 3, 45 गुणिले 3. गुणाकार करू 45 गुणिले 3. 3 पाची 15 हातचाला 1. 3 चोक 12 आणि 1 13. आपण किती पाने वाचली? 135 पानं वाचून काढलेली आहे. ठीक आहे. तर 135 पानं आपल्या पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर भेटून जाईल. पुढचं उत्तर, पुढचा प्रश्न घेऊ. प्रसाद एका मिनिटात 42 शब्द टाइप करतो. 42 शब्द टाइप करतो. तर 1.5 तासात तो किती शब्द टाइप करेल? तर 1.5 तासात तो किती शब्द टाइप करेन? 1.5 तासात किती करतो? एका तासात, एका मिनिटात जर 42 करतो तर त्याच्याकडे किती मिनिटं आहे? 1.5 तास म्हणजे काय? 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. मिनिट म्हणजे एका मिनिटात तो 42 शब्द करतो. तर 90 मिनिटात तो काय करेल? 90 मिनिटात किती करेल? 42 आणि 90 या दोघांचा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 0ला 0 गुणाकार करूत आपण. 8 हातचाला 1, 36 आणि 1 37. 0 8 7 3. 3780 शब्द तो काय करेल? टाइप करेल. ठीक आहे. आता जवळ-जवळ बरेचसे 4 जण आले. थोडा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे कधी-कधी व्यत्यय येतो. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न आहे. 15 रुपयांना 2.5 डझन चिकू. 2.5 डझन चिकू. तर अशा 4.5 डझन चिकूची किंमत किती? तर अशा 4.5 डझन चिकूची किंमत किती? आपल्याला काढायची आहे. आता काहीही उत्तर येत नाहीत. आधी फटाफट उत्तर येत होते. ठीक आहे. उत्तर
यायला पाहिजे तुमचे, काय असं अवघड नाहीये. ठीक आहे. हे डझन, हे रुपये. अडीच डझन म्हणजे 2.5. 2.5 ला ₹15. तर आपल्याला 4.5. 4.5 म्हणजे किती? आपल्याला विचारलं किती म्हणजे आपण एक्स घेतले. वाट पाहूत आपण 1, 2, 3 मिनिट आणि त्याच्यानंतर मी उत्तर करेल. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा, जर चॅनेलला सबस्क्राईब असलं तर लगेच जे तुम्हाला नोटिफिकेशन भेटतं की सर लाईव्ह आलेले आहेत. चला, उत्तर कोणाचे आले नाहीत. मीच सांगतो याचं उत्तर. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 2.5 गुणिले एक्स बरोबर 15 गुणिले 4.5. मग काय करायचं? हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जातो. एक्स बरोबर 15 गुणिले 4.5 भागिले 2.5. उत्तर सोपं आहे. इकडे एक शून्य आहे, इकडे इकडे एक पॉईंट आहे, इकडे पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे. पॉईंट कट करून टाका. आता याला 5 न जाते 5 आले, याला 5 न गेला 3 आलं. 5 एक 5, 5 9 45 म्हणजे आपल्याला किती उत्तर येणार? 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 उत्तर येईल आपल्याला 27. आपलं उत्तर येईल 27. अतिशय सोपं असं उत्तर होतं. चला, पुढचा प्रश्न आपण घेऊ. 6 रुपयांना 5 संत्रे याप्रमाणे 5 डझन संत्र्याची एकूण किंमत किती? 5 डझन डझन संत्र्याची एकूण किंमत किती? याचे पर्याय पण देतो मी. ठीक आहे. 60, नंबर 2 है 80, नंबर सी है 50, नंबर डी है 72. आणि वाट पाहू किती दोनाला उत्तर येऊ शकते ते वाट पाहू. चला, एकाचं उत्तर आले 72. पाहू एकदा चेक करू. चला, 6 रुपयांना 5. हे रुपये इकडे लिहूत, रुपये आणि संत्रे इकडे लिहू. बघा, 5 डझन म्हणजे किती? 5 डझन म्हणजे 60 येतात. 5 डझन म्हणजे किती येतात? 60. रुपये आपल्याला 6 रुपये, संत्री हे 5. आता आपल्याला हे 5 डझन, 5 डझन म्हणजे 5 डझन म्हणजे 60 संत्री होतात. ओके, म्हणजे 5 गुणिले 12 केले आपण. 5 गुणिले 12 किती येतात? तर 60 येतात. मग 60 संत्र्याची किंमत आपल्याला किती आहे ते काढायचं. या दोघांचा गुणाकार करायचा. 6 गुणिले इथे एक्स लिहायचं. 6 गुणिले 60 आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा बरोबर एक्स गुणिले 5. हे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाईल. 6 गुणिले 60 भागिले 5 बरोबर एक्स. या 5 न 60 ला भागितलं, हे 12 पंचे 60 म्हणजे 6 गुणिले 12 बरोबर एक्स. 6 गुणिले 12 किती येणार? 6 गुणिले 12 बरोबर एक्स. एक्स बरोबर किती येणार? 12 72. आपलं उत्तर येणार 72. उत्तर बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न. थोडीशी आता अजून अवघड. अवघड म्हणजे काही नसतात. व्यवस्थित जर आतापर्यंत केले असेल तर तुम्हाला नक्कीच याचे उत्तर भेटून जातील. 3 लाईक झालेत आता. ठीक आहे, धन्यवाद. 24 कपाटांची किंमत. 24 कपाटांची किंमत
48,720 आहे. तर एका कपाटाची किंमत किती? तर एका कपाटाची किंमत किती? बघा सुरुवातीला सोपे राहतात, नंतर त्याचं वाढत जातं. ठीक आहे. प्रश्न चला याचं उत्तर करूत आपण. उत्तर आलेलं आहे 2030. पाहूत उत्तर याचं. पहा 24 कपाटा केवढ्याला पडतात आपल्याला? 48,700. एकाच कपाटाची विचारली तर मग डायरेक्ट आपण काय करायचं? भागाकाराला न्यायचं. ठीक आहे. भागाकार करताना व्यवस्थित करायचा भागाकार करताना. कारण बऱ्याच जणाला भागाकार चुकतो. मग इथं 24चा पाडा लिहायचा. ठीक आहे. एक एक संख्यानं आपल्याला भागाकार द्यायचा. आता ही चारही संख्या 24 पेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला इथे शून्य घ्यायचा. मुलं काय करतात? डायरेक्ट 2 घेतात, त्याच्यामुळे उत्तर चुकू शकतात. आणि ह्या प्रश्नामध्ये तर नक्कीच चुकणार. तर चारही संख्या 24 पेक्षा लहान असल्यामुळे शून्य लिहायचा. वजाबाकी केली 4 आली. त्याच्यानंतर हे 8 घेतले. हे 24 दोन्ही 48. ठीक आहे. भागाकार येतोच बऱ्याच जणाला. त्यामुळे मी जास्त याच्यामध्ये जात नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 7 घेतले. एक एकच संख्या घ्यायची एका टाइमला. आता हे 7 हे 24 पेक्षा कमी असल्यामुळे इथे शून्य घ्यायचा. इथं पण शून्य घेतला. वजाबाकी केली 7 आली. पुढची संख्या घेतली 24 त्रिकम 72. 24 त्रिक 72. नाहीतर काटाकाटी पण करू शकता तुम्ही, है की नाही? आता ह्या शून्यला इथे शून्य घेतला. इथे शून्य घेतला. उत्तर आलं 0. ठीक आहे. उत्तर किती आलं? 2030. 2030 करेक्ट आहे. किंवा तुम्ही याला काटाकाटी पण करू शकता. है की नाही? 24 इथे किती आले? 24. 24ला 4 न भाग द्या, याला पण 4 न भाग द्या. याला 4 न भाग दिलं, उत्तर आलं 6. ठीक आहे. याला 4 न भाग दिलं, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 एक 4, उरले 3, 4 8 32 आणि इथं हे शून्यला शून्य. मग अजून याला 6 न भाग दिला, 1 आला. 6 दोन्ही 12, जात नाही 0. ही 18 झाली, ते 6 3 आले आणि हे शून्यला 0. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर याचं झालं. याचं उत्तर किती आलं? 2030 आलं. याच्यामध्ये पर्याय दिले नव्हते. पुढच्या प्रश्नामध्ये पर्याय असेल. पुढचा प्रश्न. 7 पुस्तकाची किंमत 7 पुस्तकाची किंमत 105 रुपये आहे. तर अशा 15 पुस्तकाची किंमत किती? तर अशा 15 पुस्तकाची किंमत किती आहे ते काढायचं आहे. ठीक आहे. पर्याय मी देईल ह्या प्रश्नाचे. ए नंबर आहे 250. पर्याय क्रमांक बी आहे आपल्याकडे 250 नाही 210 आहे. 210. पर्याय क्रमांक बी आहे आपल्याकडे 325. नंबर सी आहे आपल्याकडे पर्याय क्रमांक 225. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे 235. एक 2 मिनिट वेळ वाट पाहून आपण याचं उत्तर करू. चला मी 2 मिनिट वाट पाहतोय. कोणाला येते ते करा. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर माझी नोटिफिकेशन लगेच भेटते की बाबा लाईव्ह आलेले आहेत, नाही आलेले आहेत. सबस्क्राईब नाही केलं तर लगेच नोटिफिकेशन भेटत नाही. चला कोणाला उत्तर येते? सात पुस्तकांची किंमत 105 आहे. तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती? सोपं आहे उत्तर. चला कोणाचं उत्तर आलं नाही अजून उत्तर आलं की कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्ही तुमची. इथे पुस्तक लिहा, पुस्तक आणि इथं रुपये लिहा किंवा किंमत लिहा, रुपये किंवा किंमत. आता पहिले 7 पुस्तकाची किंमत दिली 105.
आता इथं 15 पुस्तकाची किंमत दिली, पुस्तक दिलं तर पुस्तकाच्या खाली लिहायचे आणि किंमत दिली तर किमतीच्या खाली लिहायचे. इथं पुस्तकं विचारले आणि किंमत दिलेली आहेत आणि किंमत विचारलेली आहे. मग किंमतच्या खाली आपण एक्स घेऊ. आता याला सोडवायचं आपल्याला. काय करू मग सोडवताना? या दोघांचा गुणाकार करायचा 7 गुणिले एक्स. येत असेल तर डायरेक्ट करू शकता तुम्ही. एक्स बरोबर या दोघांचा गुणाकार करून खाली भागाकारला. पण येत नसेल तर व्यवस्थित करायचं. गडबड करायची नाही. ठीक आहे? नाहीतर उत्तर काय होतं, आता उत्तरं चुकण्याची शक्यता जास्त असते. गडबडीमध्ये चुकतात गणिताचं तरी स्पेशली. गडबड केली की गणित चुकतात. एक्स बरोबर 15 गुणिले 105 हे गुणाकाराची कडे जातील भागाकाराला. 7 न ह्याला भागितलं तर उत्तर येते 15. मग एक्स बरोबर काय येणार? हे 15 गुणिले 15 येतील. 15 गुणिले 15. एक्स बरोबर 15 गुणिले 15 येते 225. 225 याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचं गणित घेऊ. खाली प्रश्न घेऊ. एका बाटलीमध्ये 125 मिली दूध याप्रमाणे 2.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? 2.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? असा एक प्रश्न आहे. त्याचे पर्याय देऊन ठेवतो मी. 16, बी पर्यायामध्ये 14, वीस आणि चौथा डी पर्याय आहे आपला 25. ठीक आहे. उत्तर काढायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे. मी 2 मिनिटाचा टाइम देतो. 2 मिनिटात किती जणांचे उत्तर येतात ते पाहू आपण. आता पहा, हे 2.5 लिटर म्हणजे किती ml? ठीक आहे. हे मिलीमीटर मध्ये दिलेलं आहे. तर हे मिलीमीटर मध्ये करण्यासाठी 2.5 लिटर, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर एवढं लक्षात ठेवा. 2000 म्हणजे 2000 मिलीलीटर. 2 लिटर म्हणजे 2.5 लिटर म्हणजे 2500 मिलीलीटर. मी एवढी तुम्हाला हिंट देतो. 2500 मिलीलीटर आणि आपल्याला एका बाटलीमध्ये आपल्या जो दूध किती आहे? 2500 मिलीलीटर. एका बाटलीत किती भरायचं? 125 मिलीलीटर. मग याचा जर तुम्ही हे केलं, उत्तर केलं की ऑटोमॅटिकली होऊन जातं. ठीक आहे. 125 चपाड्यात 1 नंबरला, 125 चपाड्यात 2 नंबरला 250 येते आणि हे शून्य जसाला तसा, म्हणजे याचं उत्तर आहे 20. पर्याय क्रमांक सी. अतिशय सोपं होतं. काही अवघड नाहीये. उत्तर काही अवघड नसतात. फक्त व्यवस्थितपणे समजून करा उत्तर. पुढचा प्रश्नाचं